नमस्कार. या व्हिडिओमध्ये आज आपल्याला स्पोकन इंग्लिश म्हणजे नेमकं काय आणि स्पोकन आणि रिटन इंग्लिश या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत का याच्या अगदी सुरुवातीला मी तुम्हाला अगदी स्पष्ट कल्पना देतो. स्पोकन इंग्लिश म्हणजे बोली इंग्रजी ही रिटन इंग्लिशपेक्षा अतिशय वेगळी आहे. त्या दोन अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. एकतर आपण जे बोलतोय ते लिहिल्यासारखं नसतं. विचार करा, मराठीमध्ये आपण कधी पुस्तक की मराठी बोलतो का दररोजच्या जीवनामध्ये किंवा आपल्या घरामध्ये आपण जी मराठी बोलतोय ती बोली भाषा असते. भाषणांमधून वर्तमानपत्रांमधून जी भाषा तुम्ही बघतात ती असते लेखी मराठी. जसं आता आपण दोन प्रकारच्या वातावरणामध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा वापरतो. औपचारिक जे फॉर्मल म्हणतात, जिथं तुम्हाला एटिकेट्स म्हणजे शिष्टाचार पाळायचे असतात, अशा फॉर्मल वातावरणात आपण एक भाषा वापरतो. ती जवळपास रिटन इंग्लिशच्या जवळपास असते, पण त्याच्यात देखील रिटन इंग्लिशचे अतिशय पोजड अवजड किचकट नियम नसतात. त्याच्यात देखील स्पोकन इंग्लिशचे नियम वापरले जातात. आता हा नेमका फरक ओळखायचा कसा? ज्या वेळेला तुम्ही बोलता त्यावेळेला तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतात, थिंकिंग अँड स्पीकिंग. म्हणजे विचार देखील करायचं आणि बोलायचं देखील. आणि हे करताना आपल्यासमोर कुठल्याच प्रकारचं लेखन किंवा लिहिलेला किंवा मजकूर काहीच नसतं. फक्त आपल्याला आपल्या या मनातून किंवा आपल्या या मेंदूतून आपल्याला जे काय सांगायचं आहे ते सगळं काढायचं असतं. मातृभाषेमध्ये आपण सुरुवातीपासूनच बोलत असल्यामुळे आपल्याला बोलणं अगदी सहज जमून जातं. त्यासाठी आपल्याला शिकण्याची गरज नसते, कारण आपण सुरुवातीपासून अगदी लहानपणापासून ती भाषा बोलत असतो. चुकत बोलत असतो. एकदम फास्ट अस्खलित मराठी बोलू शकला असा एकही व्यक्ती आपल्याला मिळणार नाही. किंवा जन्मल्या किंवा बोलता आल्या फाड मराठी बोलायला लागला किंवा अगदी चांगलं मराठी बोलायला लागला असं होणार नाही. म्हणजे ती भाषा शिकायला आपल्याला टप्प्याटप्प्यानं सतत वापरून ती शिकली जाते. जसं मराठीचं आहे तसं इंग्लिशचं आहे. इंग्लिश लोक इंग्लिश बोलतात कारण ती त्यांची मातृभाषा आहे, मदर टंग आहे. त्यांना त्यासाठी विशिष्ट किंवा वेगळे असे काही प्रयत्न करायला लागत नाहीत. ती त्यांचीच भाषा असते. इंग्लिश माणूस कधी असं म्हणणार नाही इंग्लिश इज व्हेरी डिफिकल्ट, कारण ती त्यांची मातृभाषा आहे, त्याच्यातच त्यांचे व्यवहार चालतात. पण आपण म्हणतोय कारण ती आपल्यासाठी सेकंड लँग्वेज आहे. जसं आता मी म्हटलं, फॉर्मल मध्ये मराठी वेगळं वापरतोय, इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक वातावरणात मराठी वेगळं वापरतोय. आपण दररोजच्या जीवनामध्ये आपण वापरतोय त्यावेळेला ती काय अगदी न थांबता मराठी वापरतोय. काय मला तुम्हाला भेटून अतिशय आनंद झाला, मला आता यापुढे वेळ नसल्यामुळे मी इथून आता लवकर निघतो वगैरे असं आपण बोलतोय. तुम्हाला भेटून आनंद झाला. तसं आता मला जरा एक अतिशय महत्वाचं काम आहे, त्यामुळे मला निघायला लागलं. येऊ का मग? अशी जी अगदी ओघवती सोपी जिवंतपणा असलेली मराठी आपण वापरतो, मग ते फॉर्मल मध्ये असलं तरी आणि इनफॉर्मल मध्ये असलं तरी. तर अशा ह्या अनौपचारिक भाषेचा ढाचा लक्षात ठेवून आपल्याला स्पोकन इंग्लिश शिकायचे. या पद्धतीनं स्पोकन इंग्लिश जर तुम्ही शिकला तर तुम्हाला इंग्लिश लवकर बोलता येईल याची गॅरंटी मी देऊ शकतो. कारण रिटन इंग्लिश पद्धतीनं आपण आज किंवा आत्तापर्यंत बोलायचा प्रयत्न केलेला आहे. सगळे रिटन इंग्लिश पद्धतीप्रमाणेच बोलण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे न थांबता बोलणे, एका दमात बोलणे, एक सुद्धा चूक
करणे नाही किंवा एक सुद्धा चूक करायची नाही, अशा ज्या डोक्यामध्ये आपल्या चुकीच्या समजुती आहेत त्या आपण काढून टाकल्या पाहिजे. आणि मग इंग्लिश बोलणं हे आपल्याला मराठी बोलण्याप्रमाणेच अगदी सोपं वाटायला लागेल. त्याचा सुरुवातीचा पाठ आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर लक्ष द्या. त्यासाठी ते वातावरण तयार करण्यासाठी आपण काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी शिकायच्या. वेलचा अर्थ बरा, चांगला, वेल म्हणजे दुसरा असा त्याचा अर्थ होईल. इथं या वेलचा काहीच अर्थ नाही. आपल्याला बोलणं सुरुवात करण्याच्या आधी एक असं का करताय असं सुद्धा कुणी वापरणार नाही. कारण त्यांना सुद्धा माहित आहे की इंग्लिश बोली किंवा स्पोकन इंग्लिश ही अशीच बोलली पाहिजे. जर ती तशी बोलली नाही तर ती कृत्रिम वाटायला लागेल. हा फरक सगळ्यात महत्वाचा आहे. तो सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. जर तो तुम्ही फरक समजून घेतला तर तुम्हाला इंग्लिश बोलणं अतिशय सोपं होईल. त्यासाठी तुम्हाला आठवून मग बोलायला लागणार नाही. तुम्हाला ह्या सगळ्या पॉझिस जे आहेत, पॉझिस मध्ये मध्ये थांबणं आहे किंवा हे जे आवाज आहेत, वेल, यू नो, हे जे आवाज आहेत ते तुम्हाला जे बोलायचं ते आठवायला वेळ देतील आणि तुमचं बोलणं अगदी सलग कंटिन्युअसली होईल. तर हे आवाज वेल, यू नो किंवा इथं हे जे ERR चा अर्थ हे जे आहेत
हे शब्द किंवा HMM जर आलं तर HMM तर हे शब्द आपण वापरूनच इंग्लिश बोलण्याची सवय लावून घ्यायची आहे. मग इंग्लिश बोलणं अगदी सहज जमायला लागेल. तर हा पहिला नियम इथं, म्हणून मी इथं दिलेलं आहे. इथं जे सगळं लिहिलेलं आहे, दिवसभरात आपण काय काय करतो हे सगळं एकाच काळात लिहिलेलं आहे, ज्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतात. म्हणजे आता इथं गेटअप हे तुम्हाला 2 शब्द वाटतील, पण ते तुम्हाला बोलताना शब्द न वाटता आवाज वाटले पाहिजे. वेल यू नो आय गेट अप ॲट अबाउट 5 o'clock असे तुम्हाला फक्त आवाज वाटले पाहिजे. त्याचं स्पेलिंग येणं किंवा न येणं हा भाग याच्यात अजिबात नाहीये. दुसरं आता देन आय ब्रश माय टीथ, म्हणजे मी सकाळी 5 वाजता सुमारे, अबाउट म्हणजे नियरली, अप्रॉक्सिमेटली सुमारे 5 वाजता उठतो. मग ब्रश, दात घासतो म्हणजे दात साफ करतो किंवा ब्रश करतो असं आपण म्हणतोय. दिलेलं आहे देन आय ब्रश माय टीथ. वेल देन आय ब्रश माय टीथ. तुम्ही होच्या ठिकाणी वेल म्हटलं काय, यु नो म्हटलं तरी चालेल किंवा देन म्हटलं तरी चालेल फक्त, किंवा हे काहीच न म्हणता आय ब्रश माय टीथ आफ्टर दॅट असं म्हटलं तरी चालेल. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जे बोलणार आहे ते आठवण्यासाठी तुम्हाला वेळ मिळावा म्हणून या शब्दांचा मुद्दाम वापर करायला लागा. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही या शब्दांचा किंवा या पॉजेसचा यांचा वापर न करता मला इंग्लिश बोलता यायला पाहिजे, तुम्हाला येईल कदाचित आठवून, पण तुम्ही अगदी कम्फर्टेबली बोलणार नाही. तुम्हाला सगळं आठवून बोलायला लागेल. आणि मध्येच तुमचं जर इंग्लिश बोललं आणि बोलणं थांबलं आणि तुम्हाला आठवलंच नाही तर तुम्ही पूर्णपणे नाराज होऊन जाल. म्हणून इंग्लिश बोलताना ही जी वैशिष्ट्य आहेत स्पोकन इंग्लिशची त्यांचा वापर करायचा. ही त्यांची वैशिष्ट्य आहेत, जिवंतपणा दाखवणारी ही वैशिष्ट्य आहेत, म्हणून इथं हे वापरलेलं आहे. तर परत वेल I take a cup of tea. Well, I take a cup of coffee. Well, I take a cup of milk किंवा a glass of milk. याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही काय सकाळी चहा पिता किंवा कॉफी पिता किंवा दूध पिता याप्रमाणे तुम्हाला तिथं बोलायचं आहे, पण ते सतत बोलायचं आहे. तुम्ही म्हणाल प्रसंगच नाही आणि काय बोलायचं, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट बोलायला शिका. आउट ऑफ सिच्युएशन म्हणजे सिच्युएशन प्रसंग नसताना सुद्धा बोलायला शिका, तर प्रसंगात तुम्हाला बोलता येईल. त्यावेळेला प्रसंग येईल त्यावेळेला तुमच्या जिभेची सवय तुम्हाला, द टंग लूजन्स अप असं ते म्हणतात. म्हणजे तुमच्या जिभेला ती बोलायची सवय इतकी होते की तुम्ही नकळत तिथं बोलून जाता, ते सुद्धा अगदी सहज बोलून जाता. म्हणून प्रसंग नसताना सुद्धा अशा पद्धतीनंच बोलण्याची सवय करा. हे वाक्य मी असं दिलेलं नाही, आय गेट अप ॲट अबाउट 5 o'clock, आय ब्रश माय टीथ, आय टेक अ कप ऑफ टी, आय टेक माय बाथ किंवा आफ्टर सम टाइम आय टेक माय बाथ, आय प्रे टू गॉड, आय गेट रेडी टू गो टू स्कूल, आय कम होम फ्रॉम स्कूल, आय वॉश माय हँड्स, फेस अँड फीट, चेंज अँड आय गो आउट टू प्ले. अशी सलग लिहिलेली नाहीत. ही गोष्ट समजून घ्या. ही वाक्य मी सलग लिहू शकलो असतो आणि तुम्हाला देऊ शकलो असतो, अशी मी हजारो वाक्य तुम्हाला देऊ शकेन. प्रत्येक प्रसंगातली, पावसाळ्यातली वाक्य, सण वार समारंभ साजरा करताना वापरायची वाक्य, प्रत्येक टॉपिक वर वाक्य आहेत. पण ती सगळी एकत्रित येऊन इंग्लिश बोलता येणार नाही. आधी इंग्लिश बोलण्याची पद्धत जी आहे खरी, जी इंग्लिश लोक सुद्धा वापरतात हीच पद्धत, ती आज मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यातला हा पहिला पाठ आहे. तुम्ही इंग्लिश अशा पद्धतीनं बोलायला लागा.
काही लोक आहेत त्यांना इंग्लिश बोलता येतं, समजतं. हा, बोलता येतं म्हणजे नेमकं काय की ते पुस्तकी इंग्लिश बोलतात किंवा न्यूजपेपर लाईक इंग्लिश बोलतात. म्हणजे त्यांना सगळं आठवून 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 बोलायला लागलं व बोलल्यानंतर त्यांना हायस वाटतं पूर्ण बोलून संपल्यानंतर. काय काय वेळेला ते इतके हाय साऊंडिंग वर्ड्स म्हणजे इतक्या बोजड शब्द, अवघड शब्द वापरतात की ऐकणाऱ्याला त्यांचं इंग्लिश समजतच नाही. पण तू विचारू शकत नाही कारण यामध्ये आपल्याला कमीपणाची भावना वाटते. म्हणजे आपण इम्प्रेस्ड होतोय आणि काय बोलला यात त्याची आपल्याला ते जाणून घ्यायची इच्छा सुद्धा असत नाही. म्हणजेच आपण इंग्रजी शिकण्याच्या नावाखाली जर कृत्रिमपणा येत असेल तर तो सोडून दिला पाहिजे. अगदी मोकळेपणा, ढाकळेपणा यायला पाहिजेत आणि तो या पद्धतीने येईल याची गॅरंटी मी देतो. हे दुसऱ्यांदा वाक्य मी म्हणतोय, गॅरंटी मी देतो. तर आता ही पद्धत सांगेल आणि यानंतर प्रसंगानुसार जर वाक्य मी तुम्हाला दिली तर ती याच पद्धतीने बोलायची आहेत. आता आपण हे वाक्य बघूया. हे इथं आता याचं एक्सप्लेनेशन मी केलेलं आहे. ERR चा अर्थ आपण गळ्याचं नावच करतो. म्हणजेच बोलताना आपण सलग न बोलता हे जे आवाज आहे किंवा हे जे शब्द आहे या शब्दांचा इतका अर्थ नाही. ते शब्द आपल्याला आपण जे बोलणार आहे ते आठवायला मदत करतात. इथं आफ्टर सम टाइम आय टेक माय बाथ ते सांगितले. सकाळी 5ला उठतो, दात साफ करतो, त्यानंतर चहा घेतो, आंघोळ करतो. वेल देन आय प्रे टू गॉड. आता मी इथं म्हटलंय ते इथं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर मी देवाची प्रार्थना करतो. आय गेट रेडी टू गो टू स्कूल. ते तुम्ही सलग सुद्धा म्हणू शकता किंवा वेल आय गेट रेडी टू गो टू स्कूल असं म्हणू शकता. वेल देन आय गेट रेडी टू गो टू ऑफिस असं म्हणू शकता. तर हे आफ्टर दॅट तुम्ही सुरुवातीला सुद्धा आफ्टर दॅट वेल आय गेट रेडी टू गो टू स्कूल म्हणजे मी शाळेत जायला तयार होतो. म्हणजे कपडे वगैरे घालून किंवा टिफिन घेऊन मी तयार होतो. वेल व्हेन आय कम होम फ्रॉम स्कूल त्यावेळेला मी शाळेतून घरी येतो. वेल व्हेन आय कम होम फ्रॉम स्कूल परत आय 2 वेळा वापरले. आय वॉश माय हँड्स अँड फीट अँड फेस किंवा फेस अँड फीट असा काय क्रम नाही किंवा हँड्स नंतर फीट म्हटलं पाहिजे आणि फेस म्हटलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपण डोक्यातनं काढून टाकायला पाहिजे. आपल्याला इंग्लिश ही सोपी बनवायची. बोली जसं आपण मराठी आपली मातृभाषा बोलतोय तेवढी सोपी आपल्याला बनवायची असेल तर या सगळ्या फीचर्स म्हणतात याला, वैशिष्ट्यांचा वापर करायला पाहिजे. त्याला रिपिटेशन करायचं. कारण तुम्हाला बोलताना असं कोण म्हणणार नाही का तुम्ही 2दा का म्हटलं, तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही आणि हे काय करायला लागला, करायला काय वेल काय म्हणायला लागलं, विहीर कुठली आली वगैरे तुम्हाला कुणीही विचारणार नाही. कारण इंग्लिश खरोखर जे बोलतात, बोली भाषा जे बोलतात त्यांना हे सगळं आधीच माहित आहे आणि त्यामुळं तुमच्या या बोलण्यानं ते इम्प्रेस्ड होऊन जातील, प्रभावित होतील. तर आय wash my hands and face and feet and I wash my hands, feet and face and change म्हणजे कपडे बदलणे. चेंज हा एकच शब्द कपडे बदलणे यासाठी वापरला जातो. केवळ चेंज. तुम्ही देन आय चेंज असं म्हटलं तर लोक समजून घेतात की मी कपडे बदलतो असा त्याचा किंवा बदलते असा त्याचा अर्थ आहे. गो आउट टू प्ले त्यानंतर मी खेळायला बाहेर जातो. तर दिवसभरात आपण काय करतो हे जर आपण अशा पद्धतीने बोलायला लागलो तर हेच इथं बघा हे सगळं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरलेलं आहे. चा अर्थ काय की क्रियापदाची जी पहिली रूप आहेत तीच फक्त वापरायची त्या क्रियेसाठी. गेटअप म्हणजे उठणे, सकाळी उठणे, ब्रश
म्हणजेच दात साफ करण्यासाठी ब्रश करणे किंवा टेक अ कप ऑफ टी, हे सगळे जे आहे ते क्रियापदाची पहिली रूप आहेत. कारण दररोजच्या ज्या क्रिया आहेत त्या करण्यासाठी क्रियापदाचा पहिल्या रूपाचाच वापर होतो. सिंपल प्रेझेंट टेन्स हे अतिशय सिंपल आहे. हेच आपल्याला शिकायचं आहे. जर तुमच्या मनाची किंवा मेंदूची म्हणा कंडिशनिंग करायची असेल, स्पोकन इंग्लिश आणि सोपी इंग्लिश बोलण्याची कंडिशनिंग करायची असेल, तर आजपासून आपण या पद्धतीने बोलायला सुरुवात केलीच पाहिजे. आता इथं मी जसं लिहिलेलं आहे तसं इथं बघा, ही दुसरी पायरी. जर तुम्ही या शब्दांकडे लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की ही क्रियापदाची दुसरी रूप आहे. ह्याच क्रिया मी काल केल्या किंवा भूतकाळात केल्या असं सांगायचं असेल तर आपण हा आवाज काढून त्या ठिकाणी हा आवाज देऊ शकतो. वेल आय गॉट अप ॲट अबाउट 5 o'clock. वेल आय गॉट अप ॲट अबाउट 5 o'clock. बघा मी वापरतोय, वेळ वापरतोय, कारण ही स्पोकन इंग्लिश बोलण्याची खरी पद्धत आहे जी इंग्लिश लोक वापरतात. मग ते ऑस्ट्रेलियातले असो, न्यूझीलंड मधले असो, अमेरिकेतले असो, ब्रिटन मधले असो, कॅनडातले असो, सगळीकडचे इंग्लिश लोक ही अशी इंग्लिश वापरतात, त्यामुळे ते फास्ट बोलू शकतात, फ्लुएंटली बोलू शकतात. आणि हीच गोष्ट आपण मी वारंवार सांगतोय लक्षात ठेवायची. बोलताना तुम्हाला जर एखादा आता बोलण्याचा मजकूर दिलेला आहे तर तो वापरताना सुद्धा सरळ सरळ वाचू नका. मध्ये मध्ये हे असे आवाज वगैरे वापरून किंवा तुम्ही ते आपण बोलतोय त्या सिच्युएशन मध्ये बोलतोय असं समजून बोलायला लागा. मग तुम्हाला कळायला लागेल की हे आपण समोर असताना वाचू शकतोय, समोर नसताना आहे तसं म्हणणं अशक्य आहे. त्यासाठी आपल्याला थिंकिंग अँड स्पीकिंग या दोन क्रिया एकाच वेळेला करायला लागत असल्यामुळं हे शक्यच होत नाही. आपल्यालाच नाही, इंग्लिश लोकांना सुद्धा शक्य होणार नाही. जर तुम्ही मराठी पुस्तकातली सारखी बोलायची असं जर ठरवलं घरामध्ये, शक्य आहे. आई साहेब आम्हाला कडकडून भूक लागलेली आहे आणि आमच्या भोजनाची व्यवस्था तुम्ही करावी किंवा आमचं ताट वाढवून द्यावं, अशी भाषा आपण वापरतोय नाही. तर आपण जी बोली भाषा वापरतोय ती वेगळी. आई आहे, भरपूर भूक लागलेली आहे, पोटात कावळं ओरडतायत, काहीतरी खायला दे, जेवायला वाढ. आपण जे म्हणतोय ते वेगळं, म्हणजे बोली भाषा वापरतोय. मी हे वारंवार सांगतोय आज ह्या व्हिडिओमध्ये, कारण मला तुम्हाला या गोष्टी डोक्यात फक्त बसवायच्या नाही, जिभेत बसवायच्या.